तुझ्यापेक्षा जॉलाईन माझी छान आहे बघ जरा, एवढंच की थोडीशी गुटगुटीत आहे. 4 दिवस काही घरात माणूस नाही, सगळं तोडून पण ते काहीच नाही. बघा हां, किती छान होईल जर का प्रत्येक घरामध्ये पती पत्नींचा संवाद हा असा असेल. कसा? बघूया आपण. एकजण बोलेल, हे आपलं घर, संपूर्ण घर हेच आपलं देवघर. निराळं असं देवघर नाही, आपण दोघंच इथले पुजारी. तू विचारशील, मग पूजा कशी करायची? मी सांगेन, गृहस्थ धर्माची. मग तू विचारशील, पूजेला साहित्य काय लागेल? मी सांगेन, पंचेंद्रिय. मग तू विचारशील, नैवेद्य कोणता? मग मी सांगेन, प्रामाणिक कष्ट हाच नैवेद्य. मग प्रश्न येईल आरतीचा. मग मी सांगेन, या देवघरात राहणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व माणसांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा हीच आरती. शेवटी प्रश्न येईल प्रसाद सेवनाचा. मग मी सांगेन, पंचेंद्रिय आणि अवयव प्रामाणिकपणे राबले असतील तर त्यांच्या आवाक्यातील येणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रसादच आहे. आता या भक्तिमार्गात कुपथ्य कोणतं? तर जेहे ते कालाचे ठाई, मनाला न पटणारी म्हणजे प्रतारणा करायला लावणारी कृती आणि कोणत्याही प्रकारचा होणारा अत्याचार, जबरदस्ती हेच कुपथ्य. किती छान आहे ना हे सारं. खरंच हे असंच असायला हवं प्रत्येक घरामध्ये. आणि खूप दिवसांनी अगदी पहिल्यांदाच या योगा मॅटचं आज मी उद्घाटन केलेलं आहे आणि तेही रेकॉर्ड करते आहे बरं का. म्हणजे तुम्हाला कळेल की माझी कन्सिस्टन्सी काय राहणार आहे आता इथून पुढे. चला, छान असा योगा झाला, थोडासा श्वासांचा व्यायाम. जेव्हा माझ्याकडे हा अगारोचा एक बॉयलर नव्हता तेव्हा मी कुकरला अंडी शिजवत होते. तेव्हा मला खूप कॉमेंट यायच्या की ताई एक बॉयलर घे. तर हा माझ्याकडे जसा आला आहे ना तसा दिवसाचा माझ्या अविभाज्य भाग होऊन बसला आहे. म्हणजे आमच्याकडे अंडी खाल्ली जातातच. आता खूप कडक उन्हाळा होता म्हणून काही दिवस आम्ही बंद केलं होतं की खूप हीट व्हायला नको म्हणून. तर ही काही सकाळची माझी कामं सुरू आहेत. हा गावावरून आईने दिलेला हरभरा आहे, जो अतिशय हाय प्रोटीन असतो तुम्हाला माहिती आहे. तर आठवड्यातून एकदा अशा पद्धतीनं मी कुकरला शिजवून घेते. एकदा याची उसळ करायची आणि शिजवूनच ठेवलेला म्हणजे ठेवायचा थोडासा एअरटाईट कंटेनरमध्ये डब्यामध्ये घालून आणि नंतर त्याचा ब्रेकफास्टसाठी वापर करायचा किंवा असेच खायला देते मी प्रितिशला, कारण खरंच यामध्ये खूप प्रोटीन असतं. आणि भाजी करण्याची ही माझी पद्धत आहे जी मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. त्यामुळे मी इथे तुम्हाला डिटेल रेसिपी नाही सांगत बसणार. आणि तुम्हाला ना मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, हा व्लॉग आहे शुक्रवारचा, म्हणजेच आजच्या दिवशी आहो परत येणार आहेत. आता तुम्ही म्हणाल म्हणजे आहो गेल्यापासून व्लॉगिंग झालंच नाही का? तर नाही झालं. 4 दिवस चक्क आम्ही आराम केलेला आहे. आणि आहोने तेच सांगितलं होतं की चल आता तुला टिफिन नाही आणि खूप काही म्हणजे आहो असतील ना तेव्हा त्यांच्या अवतीभोवती असते ना, हे करायचं ते करायचं. तर मला करमतही नव्हतं आणि त्यामुळे मी व्लॉगसाठी कॅमेरा हातात घेतलाच नाही. आणि आज शुक्रवारी ते येणार म्हणून मी चक्क पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करते आहे. या आंब्यांच्या सीझनमध्ये पुरणपोळी आणि आमरस असा कधी बेत झालाच नव्हता. तर आता आहोंच्या आवडीचा बेत आहे हा. म्हटलं ते येत आहेत तर करूया चला. सकाळचा स्वयंपाक झाल्या मी ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ 3 वेळा धुवून अशी भिजायला ठेवलेली होती. त्याचमुळं आत्ता शिजायला घालताना मी त्यामधलं पाणी नाही काढलं, तशीच शिजायला घातली. थोडंसं अगदी नकळत मीठ आणि हळद आणि तेल घालून. कुकरला लावताना जेव्हा पूर्वी माझं असं भसभस ते बाहेर यायचं की नाही, तर तुम्हीच दिलेल्या टिप्समुळे शिट्टीमध्ये अशा पद्धतीनं तेल घातल्यानंतर बिलकुल बाहेर येत नाही. आता पुढे दाखवते की किती खूप थोडंसंच बाहेर आलेलं आहे. अजून एक की खूप कमीत कमी गॅसवर ते शिजवावं लागतं तरच ते बाहेर येत नाही. या पुरणपोळीसोबत मी मोजून 7 छोटे छोटे धोंडे बनवणार आहे. खूप काही बनवून उपयोग नाही, कारण ते खाणार कोण? उगाच वाया जायला नको. फक्त देवाला नैवेद्यही होईल म्हणून. तर या निमित्ताने अधिक मासमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाकही झाला माझ्या घरी. खरं सांगू का, पुरणपोळी अगदी रोज दिली आहोत ना तरी खूप आवडते. खूप आवडीनं खातात दोघंही हां, प्रितिशही आणि प्रवीणही. म्हणजे ह्या दोघांना जितकं नॉनव्हेज आवडतं तितकंच प्रेम पुरणपोळीवरती आहे. बरं,
आमरसमध्ये साखर न घालता मी गुळाचा वापर करते आणि म्हणूनच इतका सारा गुळ मी चिरून ठेवला होता. अर्धा पुरणपोळीसाठी आणि अर्धा या आमरसासाठी. कसं आहे की मी आमरस नाही खाणार, मी आंबे खाते खूप. पण चुकून एखादी वाटी खायचा मूड झालाच तर ती साखरेची नको गुळाची असावी, म्हणून मी गुळाचा आमरस केलेला आहे आणि छान लागतो. बरं, हे जे काही आमरस मी बनवलं आहे ना, ते माझ्या सासूबाईंनी गावावरून दिलेल्या म्हणजे पाठवलेल्या आंब्यांपासून बनलेला आहे. केशर आंबा आहे हा. बघा कलरच किती सुंदर आहे, चव तर अप्रतिम आहे. आत्तापर्यंत कधीही अधिक महिना आला ना तर मला असं आठवत नाही आहे की मी गावी जाऊन म्हणजे माहेरी जाऊन आईची ओटी भरलेली आहे. हां, आई प्रत्येक येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये माझ्यासाठी जोडवी आवर्जून घेऊन ठेवते. पण ओटी भरण वगैरे मला असं वाटतं हे हल्ली हल्ली आलं आहे. म्हणजे ही प्रथा पूर्वीपासून होती का? म्हणजे आमच्याकडे तरी नाही ही फॉलो केली पूर्वी. आत्ता करतायत, सगळे करतायत, त्यामुळं एकमेकांचं बघून आता आय थिंक करतायत सगळे. पण आता लग्न झाल्यापासून एवढे अधिक महिने आले, कधीही असं ओटी भरणाचं किंवा तिनं मला साडी घ्यायला पाहिजे, मी तिला घ्यायला पाहिजे, अधूनमधून आपण घेतोच सोडा. पण या अधिक महिन्यात स्पेशली असं मी कधी केलं नव्हतं. एवढं करतो आम्ही हमखास की प्रत्येक अधिक महिन्यामध्ये आई मला जोडवी आवर्जून घेते. तर यावर्षीही तिनं घेऊन ठेवलेले आहेत. आता मी म्हटलं तिला की आहो आल्यानंतर या शनिवार रविवारीसुद्धा आहोंना ऑफिस आहे, त्यांना सुट्टी नाही आहे. कंपनीचं शटडाऊन सुरू आहे, त्यामुळे त्यांना शटडाऊनमध्ये जावंच लागणार आहे. तर आता मला जेव्हा सॅटर्डे संडे सुट्टी आहोंना येते ना, तेव्हा हा अधिक महिना संपणार आहे. तर बघा हे असं आहे. आइए आपका इंतजार है. इंतजार था का इंतजार है? काय गाणं आहे? मग कधीच विचारतोय कधी येणार आहेत पप्पा, कधी येणार आहेत पप्पा. अरे तुम्ही कॅमेरामध्ये का घुसायला लागलाय? मग हा मी एसी लावून ठेवलाय. अरे जस्ट आता तू म्हणजे जस्टच बंद केलाय, 2 मिनिटच झाले असतील. गार वाटत नाही रूम? मग कसं वाटतंय? छान वाटतं, मस्त. 1 वर्षाने घरी येऊन कसं वाटतंय? 1 वर्ष कुठलं? किती? मला तर 1 वर्ष झाल्यासारखं वाटतंय. एक वीक. काहीही बारीक वगैरे झालेलं नाहीयेस. वेट केलंस का तू? लगेच करा, लगेच. तुम्हाला असं वाटतंय ना बारीक झालंय, खूप एक्सरसाइज केलाय? खाणं पण तसं होतं, त्यामुळे काय बघा ना पण मला क्युरियोसिटी खूप की काय वेट असेल. चेंज करतो. आहो आलेली बेल ऐकून सगळं सोडून मी त्यांच्या पाठीमागं गेली आहे. तोपर्यंत बघा आमटीसाठीचा हा जो मसाला नशीब जळलेला नाही आहे, छान याला तेल सुटलेलं आहे. नाहीतर काही खरं नव्हतं, पुन्हा मला हा सगळा मसाला बनवावा लागला असता. म्हणजे मी ना गुंग झाले त्या आल्यानंतर, त्यांच्याच मागे होते काय झालं काय नाही. पहिलं सगळं बोलून घेतलं आणि मग इकडं आली आहे. गॅस कमी होता म्हणून ठीक होतं आणि नुकतंच मी ते भाजायला ठेवलेलं होतं. तर मी तुम्हाला काय सांगत होते, मी आणि आहो दोघं मिळूनच म्हणजे गावी जाण्याचं, प्रितीशला घेऊनच जाण्याचं प्लॅनिंग करतोय. कारण त्याला ठेवून मी एकटी जाऊ शकत नाही. म्हणजे आता आहो नसताना म्हणजे 4 दिवस ते ट्रेनिंगला गेले होते, तेव्हा मला वेळ होता, मी जाऊ शकले असते, पण नाही. कारण माझ्या माहेरच्यांचंच म्हणणं असं आहे की त्याला एकट्याला ठेवून तू नाही यायचंस. म्हणजे तुम्ही दोघंसुद्धा नवरा बायको येणार असाल ना तर मुलाला घेऊनच यायचं माहेरी. आल्या काम चालू केले. प्रवीण मोहनराव भोसले, छान आहे. तुम्ही ऑफिसला वापरू शकता. हा 1 लिटरची आहे बरोबर, त्यामुळे ती जरा कमी पाणी असतं, त्याचं जास्त भज्यांची तयारी करते आहे आणि तुम्हाला माहिती आहे हे भजी मिक्स पिठाचे होणार आहेत, डाळीचे आणि नाचणीचे. असं का? तर मी काय केलं होतं की जेव्हा चण्याची डाळ किंवा नाचणी दळायची असते ना, तेव्हा ती मी छोट्या गिरणीला म्हणजे घरगुती गिरणीवरती दळायला देते. आणि त्या ताईंनी दळताना एका पाठोपाठ एक ही दोन्ही दळणं मला दळून दिलेत बहुतेक. बेसनाच्या पिठामध्ये सारं काही नाचणीचंच पीठ आलं आहे. म्हणजे ते दिसताना सुद्धा डोळ्याला क्लिअरली दिसतं आहे की यामध्ये नाचणीचं पीठ मिक्स झालेलं आहे. जेव्हा दळून आणलं तेव्हा मला लवकर कळेनाच. अरे यार म्हटलं हे असं का दिसतंय थोडंसं काळपट काळपट डाळीचं पीठ. मग माझ्या लक्षात आलं दोन्ही दळणं तर आपण एकसाथ दिली होती आणि त्याचाच हा परिणाम आहे. ऐका ना, तुम्ही नसताना मी काही पराक्रम केलेत. त्यातला पहिला पराक्रम हा आय थिंक सेल गेले, ठीक आहे. दुसरा पराक्रम
आजपासून हे आय थिंक तुटलंय. 4 दिवस काही घरात माणूस नाही आहे, सगळं तोडून पण ते काहीच नाही, ते काहीच नाही. एक असा प्रॉब्लेम मी केलाय की तो तुम्हाला सॉल्व्ह होणार नाहीये. अडकून ठेवलंय. आता काय करायचं? हे बघा, हे ना दोन्ही काचेच आहे. इतकं केअरफुली हे काढावं लागणार आहे की आपटू नाही शकत आता याला. मला असं वाटत होतं की आता ही 2 काचेची जी भांडी आहेत, जी नेस्टेशिया कंपनीकडून मला प्रमोशनमध्ये मिळाली होती, ती अशीच वाया जाणार आहेत, फुटणार. कारण मी किती प्रयत्न केला होता, मला ते निघतच नव्हतं. तर शेवटी आहोंनी काढलेलं आहे आणि म्हणूनच हे सारं काही मी आहोंसाठी ठेवलं होतं, की आल्यानंतर त्यांना दाखवायचं ते करतील याचं काय ते. आणि जरी तुटलं तर ते त्यांच्या हातून तुटेल, आपल्या हातून पाप नाही घडणार. चला, तर हे जे काही मी कुरडया आणि पापड तळते ना, आहा काय टेस्ट आहे यांची. हे मी जेव्हा अष्टविनायकला गेले होते ना, तर तिथे आय थिंक पालीमधून आणले होते. तिथे खूप असा घरगुती बिझनेस आहे. जर का तुम्ही पालीला गेला असेल तर दर्शन घेऊन बाहेर येताना किंवा दर्शनाला जाताना ही सारी अशी काही दुकानं दिसतात. घरगुती अशी पापड, कुरडया वेगवेगळे अगदी व्हरायटी असते त्यांच्याकडं. तर तिथूनच आणलेले आहेत हे. मस्त ना? मी घरी स्वतः बनवायचं कष्ट नाही घेत. अरे काय काय करणार आपण? आपला पण जीव आहे ना, आणि कशाला हवंय अट्टाहास की उन्हाळ्याचं ही स्वतःच करा सगळं. घ्यायचं थोडंसं असं तयार. त्यांनाही म्हणजे ज्या काही बचत गटाकडून काम करत असतात किंवा हे करून थोडेसे 4 पैसे कमवून घर चालवण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांनाही आपल्याकडून थोडासा आधार. बाकी तर उन्हाळ्याच्या पदार्थांपैकी आईने काही पदार्थ दिलेले आहेत आणि जे आई बनवत नाही ना, ते माझ्या वहिनीची आई मला देते, म्हणजेच माझी मामी लागते ती. आणि तिला फार हौस आहे असे पदार्थ बनवायची आणि बनवतेही खूप टेस्टी बरं. या अगोदर जेव्हा मी पुरणपोळी केली होती, म्हणजे लास्ट टाईम, अजिबात चांगली बनली नव्हती. त्यामुळे मी आज ठरवलंच होतं, पुरणपोळी ही छान टम्म फुगायलाच हवी आणि नाजूकच बनायला हवी. आणि म्हणून हा सारा प्रयत्न. आणि हे सारे गोळे आणि जे काही पुरणाचे आणि कणकेचे मी करून ठेवलेत ना, हे मला सुचलेलं नाही आहे. हे मी Instagramवरती एका लेडीचा व्हिडिओ पाहिला होता पुरणपोळी बनवतानाचा, आणि तिने ही अशी पूर्वतयारी करून ठेवलेली पाहिली. म्हटलं वाव किती छान, आपल्याला का नाही हे सुचलं या अगोदर. मग लगेच मी हे आज ॲप्लाय करून बघितलं, तर खूप इझी होतं आहे काम, पटापट होतात पुरणपोळ्या. आणि फुगली आहे ना बघा, पलटायच्या अगोदरच इतकी टम्म फुगून बसली आहे. तिकडे मी एक उंडा करते आहे पुरणपोळीचा. आमच्याकडे उंडा बोलतात. हं, तुमच्याकडे काय बोलतात सांगा मला, जर का काही वेगळं बोलत असतील तर. तोपर्यंत ही पुरणपोळी अशी टम्म फुगून बसली होती. बरं, पुरणपोळ्या अशा टम्म जेव्हा फुगतात तेव्हा तुम्ही कशा पद्धतीनं पलटता? कारण हाताने पलटायला गेलं तर जाम अंगठा भाजून जातो. पुरणपोळी फुटते मात्र हमखास. ती न फुटता दोन्ही बाजूनी भाजता यायला हवी. माझं काय होतं, पुरणपोळी छान टम्म फुगते पण पलटताना ती फुटतेच. तर चला, हे बघा मी म्हटलं होतं ना की 7च उंडे बनवणार आहे, सॉरी धोंडे. तर हे धोंडे मी बनवलेले आहेत. देवाला छानसा नैवेद्यही होईल आणि आम्ही तिघंजण खाऊन हे संपवूसुद्धा. मी असं ना पाहिलं, याची मोठी मोठी ताटं भरून असे ते उंडे बनवतात आणि नैवेद्य दाखवतात. पण आता इतके बनवून खाणार कोण ना, आणि वाया बिलकुल घालवायला आवडत नाही. हे आजचं उद्या ठेवून पण उद्या कोणी खाणार नाही हे मला माहिती आहे. आणि म्हणूनच मी रिस्क न घेता 7च बनवले आहेत. का माहिती का, पण जेव्हा आपण पुरणपोळीचा हा असा साग्र संगीत स्वयंपाक करत असतो, मनसुद्धा खूप प्रसन्न असतं ना आपलं. चला, वेळेमध्ये सगळं काही झालेलं आहे आणि हे अशा पद्धतीनं आमचं धोंडे जेवण असणार आहे. देवासाठी नैवेद्यही आणि स्वतःसाठीही. प्रकाशं मम आत्मनि दीप्यते श्वासे. हातावर टाकले, आमरसमध्ये टाकले, आमटीत टाकले. तुपाने आता आंघोळ करायचीच बाकी आहे. माझ्या ताटाला मी नाही घेणार आहे तूप, मला नाही.
हे ताट बघायचे. हे बघा, मला आमरस आणि पुरणपोळी हे कॉम्बिनेशन नाही आवडत. आलास का रे प्रीती? ही अशी माझी सध्याची स्वयंपाक केल्यानंतरची. आज मी ना थोडासा मेकअप केला होता कारण आज 5 दिवसांनी आहो येणार होते ना. काय प्रितीश? हा 2 वाला पण आला का अनकट व्हर्जन? हा ना, संकटच आहे. गाल म्हणजे वरतीच येत आहेत. त्याच्यात काय आहे कट करण्याचं? प्रितीश, मला डबल चीन आली पण आहे? आहे ना. हा, आला ना. आली आहे? हा. आली आहे? हा. असं बोलायचं मम्मीला. ठीक आहे, नाही आली. तुझ्यापेक्षा जॉलाईन माझी छान आहे बघ जरा. एवढंच की थोडीशी गुटगुटीत आहे. चलो, आम्ही धुरंधर 2 बघत आता हे जेवण करणार आहोत सगळे मिळून. अल्पना व्हिडिओ पाहतीयस ना गं? तर पुरणपोळी खाल्ल्यानंतर चक्क मी अल्पनाशी गप्पा मारत बसले होते आणि तिच्याशी फोनवर बोलता बोलता इतका वेळ कधी गेला कळलंच नाही. खूप सारा वेळ आम्ही दोघी फोनवर बोललो आणि मग आठवलं की आपल्याला पुरणपोळीचा जो काही ओट्यावरचा पसारा आहे तो आवरायचा आहे आणि लगेच कामाला लागली आहे. कारण हे असंच ठेवून आपल्याला झोपही नाही लागणार आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी इथे येऊन आपल्याला काम करायचं आहे आणि तेव्हा प्रसन्न वाटलं पाहिजे.